माझे नाव वृषभ आहे. एकदा मी एका मुलीला खूप त्रास दिला होता. इतका की ती माझ्यापासून दूर जाऊ लागली. मग एके दिवशी कळालं की तिचे लग्न तिच्या कुटुंबाने कुठेतरी ठरवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने लग्नासाठी होकार दिला होता. मी या गर्व आणि अहंकारात होतो की ती फक्त माझीच आहे आणि फक्त माझ्यावरच प्रेम करते. पण मला माहीत नव्हते की आता मी काय करणार आहे. एके दिवशी राग आणि जोशात येऊन मी जे केले ते खूप चुकीचे होते. कारण मी त्या मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले होते. ॲसिडमुळे तिचा चेहरा जळून गेला आणि खूप दिवस ती मला दिसली नाही. त्या मुलीसोबत घडलेली दुर्घटना माझ्या मनातून जायचीच नाही. पण एके दिवशी ती माझ्यासमोर आली आणि तिचा चेहरा खूपच भयंकर दिसत होता. ती आता फक्त माझ्या स्वप्नांमध्ये येऊ लागली होती, पण खरीखुरीही मला दिसू लागली होती. कारण त्या मुलीची आत्मा मला त्रास देऊ लागली होती. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला होतो. मोठ्या भावासारखा असतानाही मला माझ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या समजल्या नव्हत्या. मला माझ्या तरुण बहिणींच्या आणि वृद्ध आईवडिलांच्या काळजीची जबाबदारी घ्यायला हवी होती, पण मी त्याबद्दल विचारही करत नव्हतो. माझे जग वेगळे होते. माझे मित्र जसे सांगत होते तसेच मी करत होतो. आम्ही सिनेमा पाहायचो, फिरायला जात होतो आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचो. माझे मित्रही माझ्यासारखेच होते. त्यांच्यातलाही कुणीच काम करत नव्हते. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या विसरून फक्त मजा करत होतो. माझ्या बहिणींच्या मैत्रिणी लग्नात आल्या की मी त्यांच्यावर लाईन मारायचो. आमच्या मित्रांचा गट सर्व चुकीचे काम करायचा. माझ्या आईने मला कितीतरी वेळा समजावून सांगितले होते. ती म्हणायची, बेटा हे सगळे चुकीचे कामं सोड. तुझे बाबा जिवंत असतानाच तू हे सगळं करतोस. पण एकदा तुझे बाबा नाही राहिले तर हे सगळं कसं करशील? कृपया समजून घे. ती म्हणायची, आम्ही लहानपणापासून कधीच तुला अडवले नाही. पण आता काळ बदलला आहे. तू आता मोठा झालास. तुझ्या बहिणीही मोठ्या झाल्या आहेत. तुला त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. पण मी आईला म्हटले होते, आई जसा तू विचार करतेस तसं काहीही होणार नाही. माझ्या बहिणी खूप सुंदर आहेत आणि सुंदर मुलींना लग्नाचे प्रस्ताव लवकर येतात. मी देखील स्मार्ट होतो. आम्ही सर्व भावंडे आमच्या बाबांसारखीच होतो. कारण माझे बाबा खूप स्मार्ट होते. लोक त्यांच्या सौंदर्याचे खूप कौतुक करायचे. माझे बाबा खूप मेहनती होते. त्यांचे किराणा दुकान होते, ज्यातून त्यांना चांगली कमाई व्हायची आणि आमचे घर चालायचे. माझ्या बहिणी खूप चांगल्या होत्या. मोठ्या 2 बहिणींचे शिक्षण पूर्ण झाले होते, तर छोट्या अजून शिकत होत्या. मला अभ्यासात कधीच रस नव्हता. इंटर केल्यानंतर मी पुन्हा कधीच पुस्तक हातात घेतली नाहीत. माझे बाबा मला खूप प्रेम करायचे. मी त्यांचा लाडका होतो. त्यांनी मला कधीही कष्ट करण्यास सांगितले नाही. एकदा आई काहीतरी सांगायची तर बाबा तिला धडकारायचे. ते म्हणायचे, माझा मुलगा माझे सगळं सांभाळेल, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी त्याला आरामात ठेवणार आहे. पप्पा म्हणायचे की काही हरकत नाही. हे वयच मुळात भटकण्याची असते. माझा मुलगा जे हवं आहे ते करतोय. मला काही त्रास नाही. काळ असाच पुढे सरकत होता. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते आणि आता पप्पा माझ्या धाकट्या बहिणीसाठी स्थळ शोधत होते. सकाळच्या वेळी आम्ही सगळे मित्र कॉलेजच्या बाहेर जाऊन थांबत असू. कारण कॉलेजमधून जेव्हा मुली बाहेर पडत असत आम्ही त्यांना छेडायचो. असं नव्हते की आम्ही मुलींना वाईट नजरेने पाहत होतो, पण त्यांना छेडणे हा आम्हाला एक छंद झाला होता. एकदा एक मुलगी मला खूप आवडली, जी कॉलेजमधून सुट्टी घेऊन घराकडे चालली होती. माझे मित्र तिला छेडू लागले, पण मी त्यांना हाताने इशारा करून थांबवले. तिच्या चेहऱ्यावर माझी नजर स्थिरावली होती. ती खूपच सुंदर होती. तिचे वयही खूप कमी होते. मला ती खूपच आवडली होती आणि त्या दिवसापासून मी तिला फॉलो करायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा ती कॉलेजमधून बाहेर पडायची माझे मित्र तिला छेडायचे, पण मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की या मुलीकडे पाहूसुद्धा नका. माझे मित्र समजले होते की मला ती आवडायला लागली आहे. अखेर पहिल्यांदाच असं झालं की कोणत्या तरी मुलीवर माझे मन स्थिरावले होते. रात्री जेव्हा आम्ही माझ्या खोलीत झोपलो होतो तिचा चेहरा वारंवार माझ्या डोळ्यासमोर येत होता. तिचा चेहरा खूपच निरागस होता. मी ठरवले होते की मी तिला माझ्या आयुष्यात समाविष्ट करूनच राहीन. मी तिला प्रपोज करेन. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मला भेटली तेव्हा मी तिला आवाज दिला, पण तिने मला पाहिलंही नाही. तिचे नाव मला माहीत नव्हते, पण मी तिच्या मागे गेलो. तिने पलटून पाहिले आणि म्हणाली, तू माझा पाठलाग का करत आहेस? मी तिला म्हणालो की मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, पण न जाणो का ती घाबरत होती. ती म्हणाली, कृपया माझा रस्ता सोड, मला उशीर होतोय. मी तिला सांगू लागलो की माझे बोलणे समजून घे. मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. आपण दोघे कुठेतरी बसून बोलू. पण तिने माझे काहीही ऐकले नाही आणि ती तिथून पळून गेली. माझे मित्र हे सगळं पाहून खूप हसत होते, पण मी त्यांना चॅलेंज केले होते की मी तिला पटवूनच राहीन. अखेर मला तिच्यावर खरोखर प्रेम झाले होते. मित्र म्हणाले, तुला माहीत आहे का खरं प्रेम काय असते? खरं प्रेम म्हणजे जिथे एकाच व्यक्तीवर मन स्थिरावते आणि दुसऱ्या कुणाकडे लक्ष जात नाही. मी त्यांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की त्या मुलीशिवाय माझे मन कुणाकडेही जात नाही. शेवटी मी तिला प्रपोज केले,
पण ती मुलगी काही माझी गोष्ट मानायला तयारच नव्हती. मी तिला प्रत्येक ठिकाणी फॉलो करायचो आणि तिला बोलायचा प्रयत्न करायचो. मी तिचा मोबाईल नंबरही मिळवला, पण ती मला चुकीच्या अर्थाने पाहत होती. ती समजत होती की मी तिला त्रास देतोय, तिची छेड काढतोय, ब्लॅकमेल करतोय, पण असं काहीच नव्हते. सर्व प्रयत्न करूनही तिने माझे एकही ऐकले नाही आणि ती मला पुन्हा पुन्हा दुर्लक्षित करत राहिली. तिला कदाचित माझा फारच त्रास होत होता. जेव्हा मी तिच्यासमोर यायचो ती खूप घाबरायची. इतके दिवस मी प्रयत्न करत होतो की एकदा तरी ती माझे ऐकू दे, पण तिने माझे काहीही ऐकले नाही. तिने आपला नंबरही बंद केला होता. एके दिवशी मी तिला रस्त्यात पकडले. तिचा हात धरून म्हणालो, मी इतके दिवस तुझा पाठलाग करत आहे. तू मला वेडा समजतेस का? मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू समजतेस की मी फक्त तुझ्या मागे लागलोय. ती म्हणाली, माझा हात सोड, नाहीतर मी आरडाओरडा करेल. मी म्हणालो, ठीक आहे, गोंधळ करायचा आहे तर कर, पण माझे ऐकून घे. तू मला आवडते आणि मी तुझ्याशी लग्न करायचे ठरवले आहे. माझे ऐकून ती खूप घाबरली आणि म्हणाली, नाही, असे होऊ शकत नाही. तू एक गुंड आहेस. मी तुझ्याशी लग्न कसे करू शकते? ती खूप घाबरली होती. तिने रडायला सुरुवात केली आणि तिचा रडलेला चेहरा पाहून माझे मन पिळवटले. मी तिचा हात सोडला, पण माझा हात सोडताच ती रडत रडत तिथून पळून गेली. मी ठरवले की आता मी तिच्याशी काहीच बोलणार नाही, तर तिच्या आईवडिलांशीच बोलणार. मग मी माझ्या मित्राला सांगून तिच्या घरच्यांचा पत्ता शोधून काढला. मला माहिती मिळाली की त्या मुलीचे लग्न ठरले आहे आणि तिच्या घरच्यांनी यावर्षी तिचे लग्न ठरवले आहे. ही गोष्ट मला सहन झाली नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तिला रस्त्यात पकडले. तिचे नाव मनीषा होते. मी तिला विचारले, तू माझ्यावर प्रेम करतेस ना? तुझ्या घरचे तुझे लग्न कुठे दुसऱ्या ठिकाणी कसे ठरवू शकतात? मला तिच्याबद्दल सगळं कळालं होतं. मी तिला सांगितले, तू त्या लग्नाला नकार दे. ती मला म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मी तुझ्यासारख्या गुंडावर कसे प्रेम करू शकते? तुझ्या छातीत माणुसकीचे हृदय नाही तर दगड आहे. तू वाटेत येणाऱ्या मुलींना छेडतोस. तू माझा सतत पाठलाग करत आहेस. मी पटकन माझ्या खिशातून चाकू काढला आणि तिला घाबरवायचे ठरवले, जेणेकरून ती तिच्या आईवडिलांना लग्नासाठी नकार देईल. ती खूप घाबरली आणि माझ्यापुढे हात जोडून म्हणाली, कृपया मला सोड. देवासाठी माझा पाठलाग करणं बंद कर. मी तुझ्यामुळे त्रस्त झाले आहे. मी तिला म्हटले, मला खूप राग येतोय. तू तुझ्या आईवडिलांना नकार दे आणि सांग की तुला माझ्याशी लग्न करायचे आहे. मी तिचा हात धरून म्हटले, जर तू असं नाही केले तर चांगले होणार नाही. तिने मला झटकून जोरात गालावर चापट मारली आणि म्हणाली, असे कधीच होणार नाही. मी एक सन्मानित मुलगी आहे. मला तुझ्यासारख्या माणसाशी बोलायलाही आवडत नाही. त्या मुलीच्या आत इतकी हिंमत कशी आली हे मला कळलेच नाही. हे सगळं करून ती तिथून निघून गेली. मी चाकूने तिच्यावर हल्ला करू शकत होतो, पण माझा हात थांबला. माझे मित्रही मला पाहून जोरजोरात हसत होते. असे पहिल्यांदा घडत होते की कोणत्या तरी मुलीने मला हात लावला होता आणि तिच्यामुळे मला अपमान सहन करावा लागला. मी ठरवले होते की त्या चापटचा बदला घेईन आणि तिच्याशी लग्नही करीन. तिला घाबरवण्यासाठी आणि तिला लग्नासाठी तयार करण्यासाठी मी ॲसिड घेऊन गेलो होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कॉलेजमध्ये जाणार होती तेव्हा पुन्हा मी तिचा हात धरला आणि तिला विचारले, माझ्याशी लग्न करशील की नाही? मी तिला ॲसिड दाखवले. ती ॲसिड पाहून खूप घाबरली आणि म्हणाली, कृपया मला सोड. मला जाण्याची परवानगी दे. मला उशीर होतोय. माझ्या वर्गाचा वेळ होतोय. मी तिला म्हटले, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी तुला सोडेन. सांग, माझ्याशी लग्न करशील का नाही? ती रडत होती आणि मला वारंवार विनंती करत होती की कृपया मला सोडून दे, पण मी तिचे काहीच ऐकले नाही. शेवटी ती इतकी त्रस्त झाली की तिने सांगितले, तू खूपच खालच्या दर्जाचा माणूस आहेस. देव तुला कधीच माफ करणार नाही. कळते की तुझ्या आईवडिलांनी तुला काय शिकवलंय. नक्कीच तुझे आईवडील तुझ्यासारखेच बिघडलेले असतील, म्हणूनच त्यांचा मुलगा असा आहे. हे ऐकून मला खूप राग आला. मला तिच्यावर ॲसिड टाकायचे नव्हते. मी ते फक्त तिला घाबरवण्यासाठी आणले होते. पण अचानक तिने चेहरा झाकला आणि त्यात ॲसिड तिच्या चेहऱ्यावर थोडे आले. ती सकाळची वेळ होती. ती जोरात ओरडली आणि आसपासचे लोक मला पकडण्यासाठी धावले. मी पटकन तिचा हात सोडला, ॲसिडची बाटली फेकून दिली आणि माझ्या गाडीत बसून घरी परतलो. मी तिला गंभीर स्थितीतच सोडलं होतं. त्यानंतर तिचे काय झाले हे मला माहीत नाही, पण का कोण जाणे, तिच्यासोबत असे सगळे करून मी खूप उदास झालो होतो. माझ्या मनाला अजिबात शांतता मिळत नव्हती. कधीकधी मला असं वाटायचे की मी तिच्याशी बदला घेतलाय, पण कधीकधी असंही वाटायचे की मी हे सगळं का केले. बिचारीचा चेहरा माझ्यामुळे जळाला. हे सगळा विचार करताना माझे डोके फिरत होते. मी खूप चुका करत होतो. मी स्वतःला गुंडा बनवले होते, पण असं कधीच केले नव्हते. तेवढ्यात माझ्या बहिणीचा फोन आला. ती म्हणाली, भाऊ लवकरच माझ्या कॉलेजमध्ये ये. काही मुले मला खूप त्रास देत आहेत. मी आणि माझे मित्र पळत पळत तिच्या कॉलेजमध्ये गेलो. तिथे पाहिले की माझी बहीण खूप रडत होती. ती माझ्या गळ्याला बिलगली आणि म्हणाली, भाऊ, काही मुलांनी माझी इज्जत खराब करण्याचा प्रयत्न केला. मी क्लासरूममध्ये होते तेव्हा त्यांनी मला आतच कोंडले होते.
मोठ्या मुश्किलीने मी सुटले आणि पडून आले. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी तिला विचारले ते मुलं कोण होते, पण ते मुलं कॉलेजमधून पळून गेले होते आणि कॉलेजही सुटले होते. माझ्या बहिणीचे रडणे मी पाहू शकत नव्हतो. ती खूप घाबरली होती. आम्ही तिला घरी घेऊन आलो आणि सगळे घरचे खूपच काळजीत पडले होते. आई वडील त्या मुलांना खूप दोष देत होते, ज्यांनी माझ्या बहिणीसोबत हे सगळं केले होते. पण मला का कोण जाणे त्यांचे बोलणे ऐकून असं वाटत होते की ते मला पण दोष देत आहेत. आता मला जाणीव झाली होती की एक दिवस मी सुद्धा एका मुलीला असाच त्रास दिला होता. मी तर तिचा चेहरा जाळून टाकला होता. मी खूप अस्वस्थ राहू लागलो होतो. हळूहळू मला माझ्या चुकांची जाणीव होऊ लागली होती. मी त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती मला कुठेच मिळाली नाही. बरेच दिवस असेच गेले होते. माझे मित्र मला बोलवायला यायचे, पण आता मी माझ्या मित्रांसोबत जाणे बंद केले होते. कारण जेव्हा रात्री मी झोपेत होतो तेव्हा ती मुलगी माझ्या स्वप्नात यायची आणि म्हणायची, मी तुझ्याकडून बदला नक्कीच घेईन. तू माझ्यासोबत खूप चुकीचे केलेस. मनीषासोबत मी खरोखरच खूप चुकीचे केले होते. मी तिच्याशी शांतीने बोलू शकलो असतो, पण मी नेहमीच रागात येऊन तिच्याशी प्रेम व्यक्त केले, ज्यामुळे ती खूप घाबरली होती. मी सर्वत्र मनीषाला शोधत होतो. तिच्या घरीही गेलो होतो, पण तिच्या घराचे दारही बंद होते. मी तिचा नंबर अनेक वेळा ट्राय करत होतो, पण तिचा नंबरही बंद येत होता. तिचे कुटुंब कुठे गेले हेच कळले नाही. मला तिची आणि तिच्या तब्येतीची माहिती जाणून घ्यायची होती. मला का कोण जाणे तिच्याबद्दल खूप काळजी वाटत होती. मी माझ्या मित्रांसोबत फिरणेही आता बंद केले होते, कारण आता मला त्यांची संगत आवडत नव्हती. मला काहीच चांगले वाटत नव्हते. आई बाबा विचारायचे, तू इतका शांत का झालायस? तर मी त्यांना म्हणायचो, माझे आता काहीच करायला मन लागत नाही, काहीच बोलावेसे वाटत नाही. आई वडील म्हणायचे की तुझी तब्येत ठीक नाही आहे, तुला डॉक्टरकडे जावे लागेल. पण मी त्यांना काय सांगणार? माझ्या मनावर आणि हृदयावर एक विचित्र ओझे होते, जे फक्त मनीषामुळे होते. मला का कोण जाणे मनीषा सतत माझ्या स्वप्नात येत होती. मला खूप भीती वाटू लागली होती. मी काहीही करून मनीषाशी भेटायचे ठरवले होते, पण ती मला कुठेच सापडत नव्हती. काळ लोटला आणि मी खूप बदललो होतो. मी माझ्या मित्रांची मैत्री तोडली होती. आई मला खूप समजवायची, पण आता मी तिच्या प्रत्येक समजावणाऱ्या गोष्टींचे गांभीर्याने ऐकू लागलो होतो. मी आता बाबांच्या किराणा दुकानात त्यांना मदत करू लागलो होतो. दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या असलेल्या प्रत्येक मुलीवर मी नजर ठेवत होतो की ती मनीषा तर नाही. माझ्या सर्व बहिणींचे लग्न झाले होते. फक्त माझी एक लहान बहीण बाकी होती, जिचे वय अजून लग्नाचे नव्हते. आई बाबा आता माझेही लग्न करायचे ठरवत होते, म्हणून ते माझ्यासाठी मुलगी शोधू लागले होते. 5 वर्ष उलटून गेली होती आणि हळूहळू मनीषाची आठवण माझ्या मनातून जात होती. पण मी पूर्णपणे बदललो होतो. एक चांगला आणि सुसंस्कारी माणूस झालो होतो. आई बाबा माझ्यासाठी मुलगी शोधत होते, पण मी अजूनही लग्नाला नकार देत होतो. तरीसुद्धा आईवडिलांनी माझे काहीच ऐकले नाही. अखेर आईला माझ्यासाठी एक मुलगी सापडली होती, ज्याची त्यांना खूप गरज होती. आता का कोण जाणे मला मुलीमध्ये कुठलाच रस उरला नव्हता. मी मुलींच्या मागे धावत नव्हतो. माझ्या नजरेला जर एखाद्या मुलीचा शोध असायचा तर ती फक्त मनीषा होती. काही वर्ष उलटली होती, पण कधीकधी माझे मन मनीषाकडे जातच असायचे. आईला माझ्यासाठी जी मुलगी पसंत आली होती तिचे फोटो तिने मला दाखवले होते. मला माहिती होते की आईवडिलांनी जी मुलगी निवडली असेल ती चांगलीच असेल, आणि तसंच घडलं. जेव्हा मी फोटो पाहिला तेव्हा ती मुलगी खूपच सुंदर होती. आईबाबांनी माझे मत विचारले होते, पण मी त्यांना सांगितले की माझे मत तेच आहे जे तुमचे आहे. मला बदललेले पाहून आईला सर्वात जास्त आनंद झाला होता. आता मी माझ्या बहिणींचा देखील संरक्षक झालो होतो. जेव्हा माझ्या बहिणी घराबाहेर जात होत्या तेव्हा मी त्यांच्यासोबत जात होतो. माझ्या मनात जाणवायला लागले होते की माझ्या भूतकाळात केलेल्या गोष्टी खूपच चुकीच्या होत्या. माझ्या आयुष्याचा बराच मोठा भाग मी व्यर्थ घालवला होता. जर मी शिकून काहीतरी केले असते तर कदाचित आज त्याचा मला खूप उपयोग झाला असता. मी बाबांच्या किराणा दुकानात बसून थोडे थोडे पैसे कमवत नव्हतो, तर एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये नोकरी करत चांगला पगार मिळवला असता. पण ज्याच्या नशिबात असते तेच घडते. मुलीच्या घरच्यांनी मला पसंत केले होते. माझ्या घरच्यांना ती मुलगी खूप आवडली होती. माझे लग्न सौम्या नावाच्या मुलीशी ठरले होते. ती BA फायनल करत होती. भोळी-भाबडी आणि सुसंस्कारी होती. माझ्या बहिणींनाही सौम्या खूप आवडली होती. आई-वडिलांना माझे लग्न लवकरात लवकर करायचे होते, म्हणून त्यांनी मुलीच्या घरच्यांकडून लग्नाची तारीख मागितली होती. मुलीच्या घरच्यांनाही काही आक्षेप नव्हता. त्यामुळे 6 महिन्यात माझे लग्न सौम्याशी झाले. मला माझ्या लग्नाची काहीच खुशी नव्हती. आतून माझे मन खूपच उदास होते. जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो आणि बघितले की सौम्या वधू बनून बेडवर बसली होती. तिने घुंगट घातला होता. मी जसे तिचा घुंगट उचलून चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, तसा मला का कोण जाणे एक विचित्र धक्का बसला. असे वाटले होते की ह्या मुलीला मी आधी कुठेतरी पाहिले. मी तिला ओळखतो, पण कुठे? आणि मला असे का वाटत होते? कारण मी सौम्याला फक्त फोटोमध्येच पाहिले होते. ती माझ्यासाठी एका प्रकारे अनोळखीच होती. मी सौम्याशी थोडीफार बोलणे केले होते,
आणि नंतर आम्ही दोघांनी आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. सौम्या खरंच खूप भोळी आणि गोड होती. तिचा आवाज नाका कोण जाणे मला खूप ओळखीचा वाटत होता. जणू मी तिचा गोड आवाज आधीच कुठेतरी ऐकला होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा मी बाथरूममधून अंघोळ करून बाहेर आलो आणि माझ्या खोलीकडे गेलो, तेव्हा आरशावर नजर पडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आरशावर एक फोटो लावलेला होता, ज्याला पाहून मी बिथरून गेलो. जोरात झटका बसल्यामुळे मी जमिनीवर कोसळलो आणि जोरजोराने ओरडायला लागलो. हा फोटो मनीषाचा होता. जेव्हा मी तिच्यावर ॲसिड टाकले होते, तिचा चेहरा जळून गेला होता. ती जोरजोराने किंचाळत होती आणि तिच्या जळलेल्या चेहऱ्याचा फोटो आज माझ्या खोलीच्या आरशावर लावलेला होता. मी ते पाहून जोरजोराने ओरडायला लागलो. तिचा चेहरा खूप भयानक दिसत होता. तेव्हा सौम्या धावत आली आणि विचारले, तुम्हाला काय झाले? मी तिला सांगितले, हे बघ आरशावर कोणाचा फोटो लावला आहे. सौम्याने आरशाकडे पाहिलं आणि म्हणाली, आरशावर कोणाचाही फोटो नाही आहे. माझ्या आवाजाचा गोंधळ ऐकून आईबाबा आणि माझी बहीणही खोलीत आले होते. मी सौम्याला सांगितले की नाही सौम्या, आरशावर एक फोटो आहे. पण सौम्या साफ नकार देत होती. ती म्हणाली, तुम्हाला काहीतरी भ्रम झाला आहे. आरशावर फक्त आरसा आहे. आईबाबा खोलीत आल्यावर मी थरथरत आईला घट्ट मिठी मारली. जेव्हा मी त्यांना सांगितले की आरशावर एक फोटो आहे जो सौम्याला दिसत नाहीये, तेव्हा सर्वांनी आरशाकडे पाहिले आणि म्हणाले, तू काय बोलतोयस? आरशावर कोणताही फोटो नाही आहे. जेव्हा मी परत आरशाकडे पाहिले तेव्हा मला धक्का बसला, कारण खरंच आरशावर काहीच नव्हते. म्हणजे हे खरंच माझा भ्रम होता. पण माझा भ्रम कसा असू शकतो? मी स्वतःच्या डोळ्यांनी मनीषाच्या जळालेल्या चेहऱ्याचा फोटो आरशावर पाहिला होता. सगळ्यांनी मला समजवले की तुला काहीतरी भ्रम झाला आहे. तिथे कोणताही फोटो नाही. आणि शेवटी मी कोणाला सांगणार की मी कोणाचा फोटो पाहिला होता? कारण कुणालाच माहीत नव्हते की मी मनीषासोबत काय केले होते. मी गप्प राहणे हेच आता योग्य होते. या घटनेमुळे मी खूप घाबरलेलो होतो. पण मग मी विचार केला की मी सतत मनीषाच्या विचारात गुंतून राहतो. कदाचित म्हणूनच मला तिचा चेहरा दिसला. मी माझे लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न केला. पण 2-3 दिवस उलटले आणि घरी फक्त मी आणि सौम्या होतो. माझे आईबाबा आणि माझी बहीण एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेर गेले होते. पप्पांनी सांगितले होते की तू सौम्याला शॉपिंगला घेऊन जा. मी सौम्याला तयार होण्यास सांगितले आणि आम्ही दोघे घराबाहेर पडणार होतो. तेव्हा मी माझा मोबाईल खोलीत विसरलो होतो. सौम्या बाहेर माझ्या बाईकजवळ उभी होती आणि माझी वाट पाहत होती. पण जसा मी आत गेलो तसे मी जोरजोराने ओरडायला लागलो, कारण खोलीत ॲसिडची बाटली ठेवलेली होती आणि जमिनीवर ॲसिड पडलेले होते. सौम्या बाहेर बाईकजवळ उभी होती. पण जसे मी जोरात ओरडायला लागलो, कारण खोलीत ॲसिडची बाटली होती, मी तिला दाखवले की बघ तिथे बिछाण्याच्या बाजूला ॲसिडची बाटली आहे. पण जसे मी बिछाण्याजवळ गेलो तसे मी आश्चर्यचकित झालो, कारण तिथे ॲसिडची बाटलीच नव्हती. फक्त 2 मिनिटांपूर्वी मी ती बाटली पाहिली होती. माझ्या समजण्यापलीकडे होते की माझ्यासोबत हे सगळे काय चालले होते. माझ्या खोलीतून धूर येत होता आणि ॲसिडचा वास पसरला होता. पण सौम्या मला समजावत शांत करून शॉपिंगला घेऊन गेली. मात्र ॲसिडची घटना आणि मनीषाच्या फोटोचे आठवणे अजूनही माझ्या मनातून गेलेले नव्हते. तेव्हा एक वेगळीच घटना घडली, जेव्हा सौम्याने स्वतःसाठी काही कपडे घेतले आणि मी माझ्या वॉलेटमधून 500 रुपयाची नोट काढून दुकानदाराला देणार होतो. तेव्हा माझे लक्ष त्या नोटवर पडले. त्या नोटवर पेनने मनीषाचे नाव लिहिलेले होते. अचानक माझ्या हातून नोट खाली पडली आणि मी ते बघून थरथर कापायला लागलो. हे सगळं माझ्याबरोबर का घडत होते? माझ्या चेहऱ्यावर घाम आला होता. मी सौम्याला अजूनही पती म्हणून आनंद देऊ शकलो नव्हतो. तिच्याशी नीट संवाद साधू शकलो नव्हतो. का कोण जाणे मी त्या निरागस मुलीबरोबर असे का वागत होतो? सौम्या खूप चांगली मुलगी होती. ती माझ्या आईवडिलांसोबत आणि बहिणीसोबत खूप प्रेमाने वागत होती. माझी सेवा करण्यातही ती कोणतीच कमी करत नव्हती. पण मी तिच्या आयुष्यात आनंद आणू शकत नव्हतो. माझ्या मनात आता स्पष्ट झाले होते की मनीषाची आत्मा मला त्रास देत होती. ती मला कधीच सुखात पाहू इच्छित नव्हती. परिस्थिती अशी झाली होती की आता मला हे सगळं सौम्याला सांगणे गरजेचे होते. कारण यावेळी माझ्याबरोबर खूप भयंकर घटना घडली होती, ज्यामुळे मी खूप त्रासलेलो होतो. अर्धी रात्र होती. मी झोपलेलो होतो. अचानक मला असे वाटले जणू काही माझ्या कानाच्या जवळ कोणीतरी जोरजोरात ओरडत होते. ती मनीषाच होती. ती रडत रडत ओरडत होती, प्लीज माझ्याबरोबर असं करू नकोस. माझा चेहरा जळतोय. प्लीज मला सोडून दे. लक्षात ठेव, मी तुला कधीच माफ करणार नाही. तिच्या आवाजात एक विचित्र अशी भयानक भीती होती. तो आवाज माझ्या कानात सर्वत्र फिरत होता आणि मी घाबरलेलो होतो. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मी त्या आवाजांना अगदी स्पष्टपणे अनुभवू शकत होतो. अचानक माझ्या तोंडातून एक जोरदार किंकाळी निघाली आणि सौम्याने मला शांत करण्याचा प्रयत्न केला. ती मला समजावत होती, तुला घाबरण्याची गरज नाही, मी तुझ्यासोबत आहे. पण मी थरथर कापत होतो. मला आता हे सगळं सहन होत नव्हते. म्हणून मी सौम्याच्या पायांवर पडून माफी मागू लागलो. मी तिला म्हणालो, सौम्या मला माफ कर. प्लीज मनीषाला सांग की ती मला माफ कर.
सौम्या म्हणाली, शेवटी ही मनीषा कोण आहे? तुझ्या तोंडातून सारखी मनीषा मनीषा ऐकून मी कंटाळली आहे. मी तिचे दोन्ही हात धरून जोरजोरात रडत होतो. मी म्हणालो, आज मी तुला सगळं सत्य सांगतो, कारण आता मी हे तुझ्यापासून लपवू शकत नाही. खरं तर 5 वर्षापूर्वी मी एका मुलीवर खूप प्रेम करायचो. त्या काळात मी खूप बिघडलेला होतो. ती एक खूप सुंदर मुलगी होती जी कॉलेजमध्ये शिकत होती. मी तिला त्रास द्यायचो. तिला खूप प्रेम करायचो आणि तिच्याशी लग्न करावे असे मला वाटायचे. पण तिच्या पालकांनी तिचे लग्न कुठेतरी ठरवले होते. हे मला सहन झाले नाही. मी तिला खूप समजावले की तू तुझ्या घरच्यांना या लग्नासाठी नकार दे. पण ती मला गुंड समजायची. मी अनेकदा तिचा हात पकडायचो. तिचा रस्ता अडवायचो. तिला घाबरवायचो. ती एक साधी भोळी मुलगी होती आणि माझ्या वागण्याने ती खूप घाबरायची. ती म्हणायची, तुझ्यासारख्या गुंड माणसाशी मी नाही, कोणतीच मुलगी लग्न करणार नाही. मला तिचे असे बोलणे अपमानास्पद वाटायचे. तिच्या घरच्यांना नकार देण्यासाठी ती तयार होत नव्हती. मग मी ठरवले की जर ती माझी नाही होऊ शकत तर मी तिला कोणाचीही होऊ देणार नाही. मी रागाने तिच्या जवळ गेलो आणि तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले. मी तिला रस्त्यावर तळफळत सोडले आणि पळून गेलो, कारण मला पकडू नये म्हणून. पण त्या दिवसानंतर ती मला कधीच दिसली नाही. तेव्हापासून ती माझ्या स्वप्नात येते आणि मी खूप बेचैन झालो आहे. मला तिची माफी मागायची आहे, पण तिचा काहीही पत्ता मिळाला नाही. माझी चूक मला आता समजली आहे. प्रेम करणारा माणूस असे राक्षसीपणाचे वागणे दाखवत नाही. पण मी तिला योग्य प्रकारे प्रेम व्यक्त करू शकलो नाही. मी तिच्यासाठी चांगला माणूस होऊ शकलो असतो, पण मी चुकीचा मार्ग निवडला. आता मी चांगला माणूस झालो आहे, तरी तिचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येतो. आपल्या लग्नानंतर घरातही काही विचित्र घटना घडल्या, ज्यात मला मनीषा अनेक वेळा दिसली. मला असे वाटते की कदाचित त्या ॲसिड हल्ल्यानंतर मनीषा या जगातून गेली असावी. त्यामुळेच तिची आत्मा मला त्रास देत आहे. मी किती खालच्या पातळीवरचा माणूस आहे, ज्याने एका मुलीला मृत्युमुखी पाडले. कदाचित तिचा चेहरा ॲसिडने जळाला असेल आणि ती बिचारी मरण पावली असेल. पण सौम्या, माझ्यावर विश्वास ठेव. मला नंतर समजले की माझी चूक होती. मी तिच्यासोबत चुकीचे वागलो. आता मी एक चांगला माणूस झालो आहे आणि तिची माफी मागू इच्छितो. मी खूप अस्वस्थ झालो आहे. ती मला स्वप्नातही दिसते आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या आरशासमोर तिच्या जळालेल्या चेहऱ्याचे चित्र पाहिले होते आणि इथे जमिनीवर मी ॲसिड सांडलेले पाहिले होते. त्या दिवशी जेव्हा मी तुला बांगड्या आणायला गेलो होतो, तेव्हा मी 500च्या नोटेवर मनीषाचे नाव लिहिलेले पाहिले. आणि आज पुन्हा मी अनुभवलं की माझ्या कानांच्या आजूबाजूला मनीषाचा आवाज घुमत आहे. असे फक्त तेव्हाच होऊ शकते जेव्हा मनीषा माझ्या आसपास असेल. ती इथेच कुठेतरी आहे आणि माझ्याकडून तिचा बदला घेणार आहे. मी वेड्यासारखा वागायला लागलो होतो. सगळीकडे पाहत होतो आणि म्हणत होतो, मनीषा, तू जिथे कुठे असशील कृपया माझ्या समोर ये. मला माफ कर, पण मला त्रास देऊ नकोस. मी माझी चूक मान्य करण्यास तयार आहे. मी जमिनीवर बसून मोठ्याने रडायला लागलो. सौम्याने मला आधार दिला आणि मला उचलून पलंगावर नेले. मला अशा अवस्थेत रडताना पाहून सौम्याने अचानक काही असे शब्द बोलले ज्यामुळे माझे होश उडाले. सौम्या म्हणाली, मी तुला माफ केले. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिले आणि विचारले, तू काय बोलते आहेस? सौम्या म्हणाली, तू जे ऐकलेस तेच खरे आहे. प्रत्यक्षात मी सौम्या नाही, मी मनीषा आहे. मी तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हटले, नाही, असे होऊ शकत नाही. तू मनीषा कशी असू शकतेस? सौम्या म्हणाली, तुला माझ्या आवाजावरून कळत नाही का की मी मनीषा आहे? मी तीच मुलगी आहे जिच्यावर तू ॲसिड टाकले होते. माझा बदला पूर्ण झाला आहे. मी तुला तुझी चूक जाणवू देऊ इच्छित होते, पण तुला तुझी चूक दाखवण्यात माझ्यासोबत वरचाही होता. मी हे सांगू शकत नाही की तू स्वप्नात काय पाहतोस, पण मला इतकं नक्की माहीत आहे की तुझी जशी स्थिती आहे त्यानुसार तू खरंच बदलला आहेस. तुला ठाऊक नाही की त्या दिवशी जेव्हा तू माझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून गेलास तेव्हा मी किती वेदनांमधून जात होते. तिथल्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले होते. माझे आईवडील मला पाहून खूप घाबरले होते. माझी स्थिती अजिबात ठीक नव्हती. काही दिवस हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार झाले आणि जेव्हा मी घरी परत आले तेव्हा आरशात माझे तोंड पाहून खूप रडत होते. दिवस रात्र रडत होते आणि विचार करत होते की आता माझे काय होणार. ज्या मुलाशी माझे लग्न होणार होते तिथूनही माझे नाते तुटले. प्रत्येक जण मला पाहून घाबरायचा आणि त्या दिवशी मी ठरवले की मी तुझ्याकडून माझा बदला घेणारच. पण त्याआधी मला माझी ओळख आणि चेहरा बदलणे गरजेचे होते. माझ्या आईवडिलांनी मला साथ दिली. त्यांनी माझी प्लास्टिक सर्जरी करून घेतली, ज्यामुळे माझा चेहरा बदलला आणि मी अत्यंत सुंदर झाले. आणि जेव्हा तुमच्या घरातून माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला तेव्हा माझ्या घरच्यांनी जेव्हा तुझा फोटो मला दाखवला तेव्हा मी लगेचच होकार दिला, कारण कदाचित देवही असेच काहीतरी घडवू इच्छित होता. मला वाटले की मी माझा बदला याच पद्धतीने घ्यावा. मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झाले आणि लग्नानंतर जेव्हा या घरात आले तेव्हा तुझ्याबरोबर घडलेले सर्व अपघात हे फक्त योगायोग नव्हते. ते सर्व मीच केले होते. आरशावर मी माझ्या जळालेल्या चेहऱ्याचे चित्र लावले होते
आणि मग मी तशी अभिनय करत होते की जणू मला तो फोटो दिसतच नव्हता. तुझे आईवडील येण्याआधी मी तो फोटो तिथून काढून टाकला. खोलीत ॲसिडही मीच टाकले होते आणि तुझ्यासमोर अभिनय करत होते की जणू मला तिथे पसरणारा धूर दिसतच नाहीये. तुझ्या वॉलेटमध्ये घरातून बाहेर पडण्याआधी मी स्वतःच 500च्या नोटेवर माझे नाव लिहिले होते आणि मग तुझ्यासोबत असा अभिनय करत होते की मला काहीच माहिती नाही. आणि आता तुला जे आवाज ऐकू येत होते तो आवाज माझ्या मोबाईलमधून येत होता. मनीषाने तिचा मोबाईल काढला आणि तिच्या रडण्याचा आवाज प्ले केला. तो मनीषाचाच रडण्याचा आवाज होता जो तिने आधीच रेकॉर्ड करून ठेवला होता. मी झोपेत असताना तिने माझ्या कानाजवळ मोबाईल ठेवला, ज्यामुळे तो आवाज मला येत होता. ती म्हणाली, मी तुला माफ केले. कदाचित मी तुला इतक्या लवकर माफ केले नसते, पण जेव्हा मी लग्नानंतर तुझी ही अवस्था पाहिली तेव्हा मला राहवले नाही आणि मी ठरवले की आता मला तुला आणखी त्रास देऊ नये, कारण तू आधीच खूप त्रस्त झालेला आहेस. मनीषाचे सगळे बोलणे ऐकून मी तिच्या पायावर पडलो आणि तिला म्हणू लागलो, कृपया मनीषा, मला माफ कर. मला माझ्या चुकांबद्दल खूप लाजिरवाणे वाटते. मी आधीसारखा राहिलो नाही. तू जे सांगशील ते करण्यासाठी मी तयार आहे, पण प्लीज मला माफ कर आणि मला सोडून जाऊ नकोस. आम्ही दोघी या सगळ्या गोष्टी बोलत होतो. माझी आई दरवाजाजवळ उभी होती आणि हे सगळे ऐकत होती. आई यात आली आणि म्हणाली, बेटा, चूक तुझी नाही तर आमची आहे. आमच्या लाडामुळेच तू थोडा बिघडलास. आम्ही तुला सुधारू शकलो नाही, पण वेळ आणि परिस्थितीने तुला स्वतःच सुधारले. पण तू सुधारलास तेव्हाच जेव्हा या मुलीचा चेहरा जळून गेला. मी आईला म्हटले होते, तू अगदी बरोबर बोलत होतीस. मला वाईट कामं करायला नको होती. मला माझ्या चुकांबद्दल खूप लाजिरवाणे वाटते. मी आता नेहमी स्त्रियांचा आदर करेल. मनीषाने मला मनापासून माफ केले होते. तिचा चेहरा जरी बदलला होता, पण जेव्हा मला कळाले की तीच मनीषा होती तेव्हा मी तिला म्हटले, मी तुझ्यासोबत राहू इच्छितो. तुला कधीच सोडू इच्छित नाही. मला आयुष्यभर माझ्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे आहे. मनीषा म्हणाली, मी सुद्धा तुझ्यासोबत राहू इच्छिते. मी इथे फक्त तुझ्याकडून बदला घेण्यासाठी आले होते, पण जेव्हा मी पाहिले की तू एक चांगला माणूस बनला आहेस तेव्हा मी तुझ्याकडे आकर्षित झाली. या प्रकारे आमच्यातील सर्व गैरसमज दूर झाले. पण तरीही मला आजही माझ्या चुकांचे खूप पश्चाताप आहे. मी मनीषाला खूप खुश ठेवतो आणि तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटू देत नाही. तीही माझ्यासोबत आनंदी जीवन जगत आहे. कदाचित मला आयुष्याने धडे दिले नसते तर मी कधीच बदललो नसतो. घरात माझ्या बहिणी असूनही मी इतर मुलींना खूप त्रास दिला आहे. देव मला माफ करो. स्त्रियांचा नेहमी आदर केला पाहिजे, विशेषतः त्या पुरुषांनी ज्यांच्या घरात बहिणी आणि मुली आहेत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढच्या अपडेट्सची माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.